मात्र या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवसेनेचे नेते माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता झालेला आहे। पुणे विमानतळावरून तो बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते आहे। पुणे विमानतळावरून त्याचं अपहरण झाल्याची देखील माहिती समोर येते आहे। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अरुण, पुणे विमानतळावरून तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता झाला अशी माहिती आहे, नेमकं काय घडलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करायला लागेल की ते म्हणजे तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याच्या माहितीला अजूनपर्यंत पोलिसांनी दुजोरा दिलेला नाहीये। तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता असल्याबाबतची तक्रार पुण्यातल्या सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे। पुण्यातल्या वडगाव भागातून सिंहगड रोडच्या वडगाव खुर्द भागातून हा मुलगा त्यांचा ऋतुराज नावाचा बेपत्ता असल्याची माहिती आहे आणि स्वाभाविकपणे पोलिसांनी आणि आता कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केलेला आहे। पुढची माहिती हे अजूनपर्यंत गुन्हा किंवा कोणी संशयित याबाबत अजूनपर्यंत काही कळलेलं नाहीये। तो नेमका कुठे गेलाय आणि कोणत्या कारणासाठी गेलाय याचा तपास याचा शोध पोलीस करतायत। त्याचप्रमाणे त्याचं कुणाशी मोबाईलवरनं संभाषण झालं होतं का किंवा तो कुणाशी काही बोललाय, कुणाशी काही इतर स्वरूपाचे त्याचे व्यवहार होते का याची सुद्धा माहिती घेण्यात येत आहे। अरुण, तानाजी सावंतांकडनं त्यांच्या कुटुंबियांकडनं या संदर्भात काही अधिकृत स्टेटमेंट आलेलं आहे, काही माहिती आहे? अधिकृतपणे कुठल्याच प्रकारचं स्टेटमेंट आलेलं नाहीये। पोलिसांनी मात्र या माहितीला दुजोरा दिलेला आहे। तानाजी सावंत अर्थातच या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये। स्वाभाविकपणे ते मुलाचा शोध घेत असावे किंवा पोलिसांकडे पाठपुरावा सुरू असण्याची शक्यता आहे। अरुण, पुणे विमानतळावरून तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता झालेला होता। शेवटचं त्याचं जे लोकेशन आहे ते पुणे विमानतळ आहे, या संदर्भात काही माहिती आहे? जी माहिती मिळते त्यानुसार तो सिंहगड रोड परिसरात बेपत्ता झाल्याची प्राथमिक तक्रार आहे। बहुधा तो पुणे विमानतळावर गेला होता, कुठेतरी प्रवास करणार होता आणि त्या दरम्यान किंवा त्यावेळी त्याचं शेवटचं लोकेशन येतं असं देखील बोललं जाते। मात्र याबाबतची स्पष्टता एक गोष्ट महत्वाची आहे की बेपत्ता किंवा अपहरण या संदर्भातली कुठल्याही प्रकारची बातमी असेल तर त्याबाबत तपासाचा भाग म्हणून किंवा पोलिसांकडे कुठलीही माहिती उघड करण्याबाबत त्यांच्या मर्यादा असतात। पोलिसांनी त्याबाबत आतापर्यंत त्यामुळे आता पोलिसांकडनं काय अधिकृत यावर प्रतिक्रिया येते तो तपासाचा भाग आहे। धन्यवाद अरुण या सविस्तर माहितीसाठी।